चला, आता मी तुम्हाला काय दिले होते, पिल्लूदर्शक शब्दाचे काय दिले होते मी तुम्हाला, लेक्चर युट्यूबला दिले होते का नव्हते? तुम्ही ते बघितलंय असं मला खोटं सांगितलेलं आहे का नाही? म्हणजे तुम्ही खरं बोललाय माझ्याशी. आता बघू मग कोणाला येतंय. चला सांगा, पुढील पैकी महत्वाचे शब्द वाक्यातले काय काय शोधायचे पहिल्यांदा महत्वाचे. त्याला काय करायचं आपण, परीक्षा चालू असताना त्याला काय करायचं, अंडर. मग आता सांगा बरं, ह्यातलं पुढील पैकी पिल्लूदर्शक कुठले महत्वाचे शब्द आहेत ह्यातले सांगा. पिल्लूदर्शक हा एक महत्वाचा शब्द आहे. अजून ही महत्वाचं आहे पोरांनो. ही जो शिकतो ना माणूस, त्याच्या परीक्षेत चुका होत नाहीत. का? कारण की त्याला बरोबर कळलेलं असतं की महत्वाचं काय आहे, प्रश्न महत्वाचा आहे का उत्तर महत्वाचं आहे. प्रश्न. कारण की प्रश्नच जर कळला नाही तर तुम्हाला उत्तर लिहिता येतं का? त्यासाठी काय कळावं लागतं, काय कळावं लागतं यासाठी. मग प्रश्न कळावा लागतो. मग प्रश्नातला हा पिल्लूदर्शक एक शब्द महत्वाचा आहे, चुकीची एक महत्वाचा शब्द आहे, आणि अजून एक कोणता महत्वाचा शब्द आहे, ओळखा. ओकेच. चला आता ओळखूया मग आपण. हा कधी 2018ला विचारलाय तुम्हाला प्रश्न, 2018ला चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला. म्हणजे आपण जे शिकतो ते कुठं येतं, कुठं येतं ते पेपर मध्ये, पुस्तक नाही बाळा, पेपर मध्ये येतंय. चला काय म्हणते मग, पहिला शब्द, पहिली जोडी काय आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? दुसरं काय म्हणतंय, बरोबर आहे का चुकीचं आहे? खरं का, खोटं सांगू नका मला. आता पुढं काय आहे, वाघाचा, बरोबर आहे का चुकीचं आहे? मग आता पुढचं वाचायचं का नको? का? कारण का नाही वाचायचं? कारण की आपल्याला 3 काय झालेत, बरोबर भेटलेत. म्हणजेच राहिलेलं काय असणार का नाही चुकीचं? तरी पण वाचायचं. काय आहे, वाचा बरं. मग काय असतं रे, बरोबर आहे का चुकीचं आहे ते? मग बरोबर उत्तर काय, मेंढीचं काय असतं? वाचलंय ना, बघितलं. कसं एकाचं बघून सगळी सांगतेत. तुम्हाला काय वाटतं, मला दिसत नाही कोण उत्तर, कोणाला उत्तर येते, कोणाला उत्तर येत नाही? म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलेत का नीट? कोणी नाही बघितले, खरं सांगायचं, चिटिंग नाही करायची. कोणी नाही बघितले, यार नाही बघितले तर नाही बघितले म्हणून सांगायचं. कारण दादू मम्मीकडे मोबाईल असतो ना, बघायचे असतात बाळा. तिथं मी तुम्हाला 2-3 लेक्चर टाकलेत का नाही ह्याचे, त्यात आपले सगळे शब्द झालेत का नाही? एक तरी शब्द त्या बाहेरचा आहे का, त्या लेक्चरच्या बाहेरचा शब्द आहे का ह्याच्यात एक तरी? नाही का नाही? मग तुम्ही जर ते केलं असतं तुम्हाला ही आलं असतं का नसतं आलं? का बुद्धी काय म्हणती, मी अभ्यास केला की परीक्षेत मला येणारच नाही असं म्हणते का बुद्धी? आपली बुद्धी काय म्हणती, आपण अभ्यास केला असला की परीक्षेत आपल्याला येणार, असंच म्हणत असते बुद्धी, आहे का नाही? मग तुम्ही जर केलं असतं तरी ही आलं असतं. मग मेंढूचा, मग ही करडू कोणाचा शब्द आहे रे? करडू कोणाच्या पिल्लाला करडू म्हणतात? कोणाच्या घरी शेळ्या आहेत? कोणाच्या घरी शेळ्या आहेत ना? मग तुम्हाला माहित नाही शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात शेळीच्या पिल्लाला? तुम्ही अशी करडू घेऊन येत नाही का रानातनं? हो, आम्ही तर यायचो बाबा. शेतात गेल्यावर आता शेळ्या फिरायला जातात ना दिवसभर चरायला. मग चरायला गेल्यावर तिकडे जर समजा एखादी शेळी व्यायली, तिला जर पिल्लू झालं तर ती करडू आपण नाही का असं उचलून आणतो. कितीतरी लोक रस्त्याने दिसत नाही तुम्हाला बारीक बारीक करडू उचलून आणताना, दिसतात का नाही? मग शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? शेळीचं पिल्लू म्हणजे काय, करडू. आणि मेंढीचं पिल्लू म्हणजे काय, कोकरू. बरोबर का? हरणाचं शावक. आणि अजून एक असतं हरणाला, काय असतं रे? व्हेरी गुड. काय असतं? पाडस. ओकेच. असं कसं आवाज आल्यावर बरं वाटतंय. ही आलं का लक्षात? शेळीचं मेंढीचं, बरोबर का नाही? मग आपलं तेव्हा मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली होती. मेंढीच्या अंगावरून काय मिळतं रे आपल्याला? मेंढीच्या अंगावर काय असतं? त्याचे आपण कपडे बिपडे बनवतो, पांघरुण बनवतो. कापूस नसतं, लोकर. मेंढीच्या अंगावर काय असतं? लोकर. आणि मेंढीचं पोरग कोण असतं? कोकर. सांगितली होती का नाही ट्रिक? काय, मेंढीच्या अंगावर काय असतं? लोकर. मेंढीचं पोरग कोण? सोपं आहे का नाही लक्षात ठेवायला? आता विसरचाल का नाही? म्हणा बरं मग, मेंढीच्या अंगावर काय असतं?
मेंढीच्याच अंगावर कोकर असतंय का? मेंढीच्या अंगावर काय असतं? आणि मेंढीच्या बाळाला काय म्हणतात? कोकर. कोकर म्हणजेच काय? कोकरू. एक कोकरू आणि अनेक काय असतात? कोकर. आहे का नाही? एक म्हणलं तर त्याला कोकरू म्हणतो आणि एकच कोकरू असतं का? पण किती मोठ्या मेंढ्या असतात? 100 मेंढ्या असतात, त्याची 200-200 कोकर असतात का नाही? आपण रस्त्याने जाताना बघतो. आलं लक्षात? हे पुढं काय आहे? वाघाचा काय असतो? सिंहाचा काय असतो? सिंहाचा सिंह छावा. कारण की ह्याचं उदाहरण का विसरलं नाही तुम्ही? कारण मी तुम्हाला ह्यासाठी कोणाचं उदाहरण दिलं होतं? छत्रपती महाराष्ट्राचा सिंह कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराष्ट्राचा छावा कोण? छत्रपती संभाजी महाराज. कोण आहे संभाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आहे का नाही? म्हणजेच काय? सिंहाचं पिल्लू कोण असतं? सिंहाचं पिल्लू कोण असतं? वाघाचं कोण असतं? आलं लक्षात? घ्यायचा पुढचा प्रश्न. काय अवघड आहे ह्याच्यात? मग 2-3 वेळेस जर वाचलं ना तुम्ही तर हे तुम्हाला येऊन जातं. बघा आता काय म्हणते. म्हशीचं. ही बरोबर आहे का रे? ही बरोबर आहे का? ही बरोबर आहे का? आता तुम्हाला एक मज्जा दाखवतो. मज्जा बघा आता तुम्ही. आपण जो प्रश्न इथं बघितला होता 2018ला, आहे का नाही? त्याच्यात त्यांनी कशात विचारले? हरणाचं विचारलंय का नाही? मी तुम्हाला तिथंच काय विचारलं होतं? हरणाचं काय असतं? कुठं आलंय? कशी आहे मज्जा? म्हणजेच काय? एकदा का ती गोष्ट केली की त्याचे प्रश्न तुम्हाला 2018ला पण विचारतात, 20ला पण विचारतात, 22ला पण विचारतात, 25ला पण विचारतात. कधी पण विचारू द्या. बदलतं का ते? बदलतं का? त्यातच अजून एक मज्जा. कोकरू. ही प्रश्न जर तुम्ही आता बघा, ही प्रश्न आपण इथं बघितला होता का नाही? आता मेंढीचं करडू आणि त्याची दुरुस्ती केली आपण इथं, बरोबर? करडू खोडलं होतं. कारण की करडू कुणाचं असतं? करडू शेळीचं. आणि मेंढीचं काय असतं? कोकरू. म्हणजेच काय? ह्या प्रश्नाची दुरुस्ती केली का नाही आपण? इथं जी चूक झाली होती ती चूक आपण काय केली? दुरुस्त. त्या दुरुस्तीमुळे काय झालं रे इथं? त्या दुरुस्तीमुळे तुम्हाला इथं उत्तर आलं का नाही? का? कारण की तुम्हाला वरच्याच प्रश्नात कळालं होतं की कोकरू कशाचं आहे? मेंढीचं. हिथं आल्यावर तुम्हाला दुसरं काय बघायची तरी गरज आहे का? नुसते एका कोकरावर काय झालं आपलं? नुसते एक कोकरू बघितलं की आपल्याला उत्तर आलं का नाही? का? कारण की म्हशीचं काय असतं? काय असतं? म्हशीचं असतं रेडकू. आणि कोकरू कोणाचं असतं? मेंढीचं असतं, आहे का नाही? म्हणून ही जोड काय झाली? चुकीची. ह्याच्यातलंच आपण वरचं हरणाचं काय बघितलं होतं? शावक आणि पाडस. म्हणजे परीक्षावाले किती हुशार आहेत बघा. परीक्षावाले किती हुशार आहेत बघा. परीक्षावाल्याने काय केलं? वरती तुम्हाला हरणाचं काय दिलं? शावक. आणि खालच्या परीक्षेत काय दिलं? हरणाचं पाडस. म्हणजेच त्यांचं काय म्हणणं आहे? हरणाचे जे 2 शब्द आहेत पिल्लूदर्शक, ते तुम्हाला काय पाहिजेत? पाठ पाहिजेत. ते जर तुम्हाला पाठ असतील, ते जर तुमच्या लक्षात असतील, तर त्यांनी आलटून पालटून जरी विचारलं तरी काय येणार उत्तर? बरोबर येणार का नाही? ही असती मज्जा. हीच आपल्याला शिकायची आहे बघा. आणि इथं शेळीचं त्यांनी काय केलंय? करडू. म्हणजेच काय? एकाच प्रश्नात जे आपण इथं रिपीट, जे काय आपण बरोबर केलं होतं, करडूचं शेळी आणि मेंढीचं कोकरू, ते दोन्ही प्रश्न इथं आहेत. बघा, इथं कोकरू आहे आणि इथं करडू आहे आणि शेळी बी आहे का नाही? एक्स्ट्रा काय दिलंय फक्त त्यांनी? घोड्याचं. एवढा एकच शब्द एक्स्ट्रा दिलाय का नाही? म्हणजेच तुम्ही एकदा का वरच्या परीक्षेतले प्रश्न तुम्ही चुकीचे बरोबर केले की हळूहळू तुमचे सगळे प्रश्न खालचे बरोबर यायला लागतात. आणि आपल्याला हीच करायचं इथं. आलं लक्षात? आणि घोड्याचं काय म्हणतं इथं? शिंगरू. अजून कशाचं असतं शिंगरू? घोड्याचा. आणि घोड्यासारखा दुसरा एक प्राणी असतो ज्याच्यावर वजन लादलं जातं. कसं सांगायला लागतंय? तुमच्या बी डोक्यावर वजन देणार आहे मी, त्याशिवाय तुमच्या काही लक्षात राहायचं नाही, हाय का नाही? डोक्यावर तुमच्या असं पिल्लूदर्शक शब्दाचं एक टोपली भरून देतो वजन. म्हणजे बरोबर त्या डोक्यात जातील शब्द, आहे का नाही? जातील काय तसे? जात असत करे तसे? नाही का नाही? त्यासाठी काय करावं लागतात? वाचावे लागतात. म्हणजेच काय? घोडा आणि गाढव दोन्हीचं काय असतं रे? दोन्हीचं शिंगरू. आलं लक्षात? अजून आहे का बघायचं का पुढे प्रश्न? कसं काय? मजा येते का? म्हणजेच बघा बरं, शिकण्यापेक्षा प्रश्न सोडवायला किती मजा येते. डोक्याला ताण पडतो का नाही?
डोक्याला ताण म्हणजेच मज्जा आहे रे. तुम्हाला ही कळालंच नाही अजून. हा वा, आला बघा, आला बघा. आता प्रश्नाचा प्रकार काय झालाय, बदललाय. इतका वेळ काय विचारलं होते त्यांनी, चुकीची जोडी. आता काय विचारलंय, गाळलेली जागा. आणि भरा मग, मला नका विचारू, तुमच्या तुम्ही भरा, नाही तर बसा, मला थोडी पेपर द्यायचा आहे. पेपर कोणाला द्यायचा आहे, तुम्हाला द्यायचा आहे ना. भरा, मी नसतो भरत. सांगा काय भरू, बोलो, क्या भरने का बोलो. जसं म्हशीचं काय असतंय, ए काय असतंय म्हशीचं, रेडकू. बरोबर का नाही, रेड. ओके, पण पर्यायात मला रेडकू दिसनाच की. आता आता कसं वाटतंय, हा हा, कुठं हाय पर्यायात रेडकू. रेडकू, त्या म्हशीचं रेडकू हरवलं म्हणून सांगायचं का त्यांना, मग काय करायचं. हा, काय असतं ग, काय असतं. हा, दोन दोन शब्द आहेत का नाही पिल्लू दर्शकचे. हरणाचं कसं बघितलं होतं आपण, पाडस आणि काय बघितलं होतं, पाडस आणि. तसंच म्हशीचं काय असतं, रेडकू आणि. हा, मग मी तुम्हाला तेच मागाशी वरती इथं सांगितलं होतं. आपण जर इथं का म्हशीचं मगाशी आपण काय केलं, बरोबर केलं इथं, आणि काय लिहिलं, रेडकू. तिथं जर आपण बरोबर करून अजून एक शब्द लिहिला असता, काय, पारडू, तर तुमचा खालचा प्रश्न चुकला असता का, चुकला असता का हा शब्द. हा, म्हणजेच इथं काय यायला पाहिजे, म्हशीचं काय यायला पाहिजे, पारडू आणि. पारडू आणि हे दोन लक्षात ठेवावं लागतील का नाही. कसं तुम्हाला गंडवलं बरोबर परीक्षावाल्यांनी, त्यांना माहित होतं ना, आधीच्या परीक्षेत मी म्हशीचा शब्द विचारलाय आणि म्हशीचं उत्तर काय माहिती पोरांना, फक्त रेडकू. त्यांनी पुढच्या परीक्षेला बरोबर तुमचं गेम वाजवला. बरोबर त्याने तुम्हाला जी लक्षात आहे, जी सगळीकडे बोली भाषा शब्द असतो, त्यांनी फक्त तेवढाच विचारला पहिल्या परीक्षेला, आणि दुसऱ्या परीक्षेला त्यांनी बरोबर दुसरा प्रश्न विचारला का नाही. म्हणजेच काय, म्हशीचा कुठला कुठला रे मग, रेडकू आणि. लक्षात राहील का आता. हा, म्हशीच्या पिल्लाला काय काय म्हणतात, करडू. कशाच्या पिल्लाला म्हणतात, बरोबर सांगा, चुकीचं सांगू नका. हो, रेकॉर्डिंग होतंय, नाही तर तिथं बघणारी पोरं पुन्हा चुकीचं पाठ करतील तुमच्यामुळं. हा, बरोबर सांगायचं, नाटक नाही करायचं. हा, पुढं काय, पुढं कोकरू कशाच्या पिल्लाला म्हणतात, मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात. लेकरू कोणाच्या पिल्लाला म्हणतात, का म्हशीच्या, काय माहित ना, मस्त म्हणत असतील, तुमचा काय भरोसा नाही. मग काय, तुम्ही 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 काय पण म्हणता ना, तुम्ही काय पण चुकता, त्याच्यामुळं काय मला तुमचं खरं वाटत नाही. काय काय उत्तर बरोबर, ए पोरांनो, बरोबर उत्तर काय, लेकरू कोणाच्या पिल्लाला म्हणतात, हा, मनुष्याच्या पिल्लाला काय म्हणतात, माणूस. बरोबर का नाही. अरे माणसाच्या पिल्लाला म्हणतात ना लेकरू, लेकराच्या पिल्लाला माणूस म्हणतात काय, माणसाच्या पिल्लाला लेकरू म्हणतात, हाय का नाही. हा, आणि पारडू कोणाच्या पिल्लाला म्हणतात, गाईच्या पिल्लाला काय म्हणतात, वासरू. बरोबर. अशा प्रकारे इथं संपलेले आहेत शब्द. बरोबर का, संपले का. हा, तुम्ही शब्दांचे उत्तर दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आहे का नाही.